brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. राजकारण कधी कुठे कोणाला घेऊन जाईल याचा काही नेम नसतो बघा. म्हणजे मी आत्ता ज्या कोथरूडमध्ये बसलोय त्या कोथरूडमध्ये एकेकाळी जे पुण्याचे महापौर होते मुरलीधर मोहोळ यांना अचानक लोकसभेचं डिक्लेअर झालं. ते पुण्याची लोकसभा लढले ते जिंकले. फक्त जिंकले नाही तर लगेचच त्यांना नरेंद्र मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळात अकोमोडेट केलं. बरं एक नाही तर दोन म्हणजे नागरी उड्डाण आणि प्लस सहकार असे दोन्ही त्यांना याची केंद्रातली खाती पण मिळून गेली. आणि आत्ता मी कोथरूडमध्ये का आलो आहे त्याचं कारण सांगतो की कोथरूडमध्ये ज्या प्रभागात मी आत्ता बसलो इथे अशा दोन व्यक्ती माझ्यासोबत आहेत की जे इथे 40 वर्ष पेपरची लाईन टाकायचे आणि यावेळी भाजपकडून तिकीट मिळालं आणि फक्त तिकीट मिळालं नाही तर आता सभागृहात पण दिसतील. दोन्ही कुलकर्णींचं स्वागत. तर सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन, कारण आता तुम्ही सभागृहात असणार आहेत. येस, मला जरा विचारायचं आहे की काय म्हणजे याची सगळ्याची सुरुवात कुठून झाली हो? काही आधी पेपर टाकायचे तुम्ही, मी अजूनही तुमची पेपरची लाईन चालू आहे. साधारण काय करता तुम्ही, मला जर तुमचा दिनक्रम सांगा. आम्ही दोघंही मूळतः एक तर अत्यंत गरीब आणि कुटुंबातले आहोत. मी रांजणगाव गणपतीला राहत होतो. अत्यंत दुष्काळ असल्यामुळं आम्हाला पुण्यामध्ये यावं लागलं. माझा मोठा भाऊ संघाचं विद्यार्थी परिषदेचं काम करायचा आणि 1975 साली देशामध्ये आणीबाणी आली आणि आणीबाणी आल्यामुळं माझ्या वडिलांना सरकारी नोकरी त्यांची गेली की मुलगा संघाचं काम करतो म्हणून. आणि त्यामुळं आम्हाला खेडेगावामध्ये कुठल्याही उदरनिर्वाहाचं साधन नसल्यामुळं पुण्यामध्ये यावं लागलं. तर पुण्यामध्ये यायच्यामुळं आम्ही कोथरूडला राहायला आलो. कोथरूडला राहिल्यावर काय करायचं तर त्यावेळेला मी दुसऱ्याकडे पेपर टाकायचं पाठकापासून काम करायला सुरुवात केली. भाऊ दूध टाकायला लागला. आई एका प्रेसमध्ये कामाला जात होती. अशा पद्धतीनं आम्ही 1.5 वर्ष उदरनिर्वाह त्याच्यावर सुरू केला. हळूहळू पेपर टाकत असताना पेपर ज्याच्याकडे काम केलं प्रामाणिकपणे त्याला पगार वाढायची विनंती केली, परंतु त्यांनी ती अमान्य केली. म्हणून मी माझा स्वतःचा व्यवसाय त्यावेळेला सुरू केला. कारण कॉलेजला जात होतो, कॉलेजचा खर्च वाढत होता, कॉलेजची फी. त्यामुळे मी माझा स्वतःचा धंदा सुरू केल्यामुळं मला चांगलं यश मिळालं. माझा सुरुवातीला पहिला पेपर होता. एक पेपर घेण्यासाठी मी आपावळून चौकामध्ये पहाटे 3:30ला जायचो आणि मग ते करता करता 1 झाले, 3 झाले, 5 झाले. कोथरूडच्या वेळेला चाळीचं स्वरूप होतं. कोथरूडला छोटं होतं कोथरूड. 78 ते 80 हां. आणि 80 इथं कुंभरे बंधूंनी सगळ्या चाळी बांधल्या होत्या, मोकटेंनी चाळी बांधल्या होत्या. मग ती समजा चाळ बांधून झाली आणि एखादा भाडेकरू तिथं राहायला टेम्पो उतरायला गेला तर मी लगेच तिथं जाऊन पोचायचो आणि मग तुम्ही पेपर घेणार का अशी त्यांना विनंती करायचो. मग कधी कधी काही जणांचं सामान व्हायलासुद्धा मदत करायचो. त्यातनं मला गिरायकं मिळत गेली. एका गिरायकापासून सुरू केलेला प्रवास बघता 3-4 वर्षामध्ये 760 पेपरपर्यंत गेला. तुम्ही स्वतः पेपर टाकायला जाता? मी आजही स्वतः पेपर टाकतो. मी एकही दिवस खंड घेतले नाही. 46 वर्षामध्ये मी आणि माझ्या पत्नीने एकच दिवस सुट्टी घेतली, ती म्हणजे माझ्या वडिलांचं ज्या दिवशी दुःखद निधन झालं त्या दिवशी मी पेपर टाकायला गेलो नाही. लोकांचे फोन आले पण माझे वडील गेलेत, मी येणार नाही. तेवढा एकच माझा सुट्टी या 46 वर्षामध्ये मी घेतलेली आहे. आणि आजही मी पेपर टाकतो माझ्याबरोबर. माझी पत्नीसुद्धा टाकते. माझं कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यावर मी जनता साखरेमध्ये नोकरी केली आणि माझी तळेगावला बदली झाली. त्यावेळेला मला तिथं वेळेत पोचणं आवश्यक होतं, म्हणून मला बायकोने त्यावेळेला मदत करायला सुरुवात केली. तर त्या दिवसापासून 2005पासून जी मिसेसने सुरुवात केली पेपर टाकायला ते आजपर्यंत रोज पेपर माझ्यावर टाकते. सध्या कोरोनाच्या काळामध्ये आल्यामुळं एकदम 2 महिने ते बेकार गेले आणि त्यामुळं मग मुलं काही कामाला मिळेना आणि त्यामुळे मग वर्ष आम्हाला दोघांना स्वतः धंदा करावा लागला. त्यामुळे आम्ही 4 वाजल्यापासून 9:30-10पर्यंत दोघे नवरा बायको पेपर टाकत होतो. आजही तीच परिस्थिती आहे. कोथरूडमध्ये रिकन्स्ट्रक्शन फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्यामुळं जवळचे कस्टमर्स खूप लांब राहायला गेले. त्यामुळं मदतीची आवश्यकता असल्यामुळे मुलं मिळत नाहीत. त्यामुळे बायको म्हणली तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला मदत करते. त्यामुळे ती दुसऱ्या गाडीवर, मी वेगळ्या गाडीवर, असं आम्ही पेपर टाकतो. मी कोथरूड, आझादवाडी आणि भुसारी कॉलनी टाकतो. ही MIT, शिवतीर्थनगर, सुतारदारा हा सगळा भाग ती बघते. पौड रोडची उजवी बाजू ती टाकते, डावी बाजू मी टाकतो. असं आमचं असं वाटण्या क्लिअर आहेत तुमच्या वाटण्या क्लिअर आहेत. पण हां, त्यातनं आम्हाला अनेकांचा परिचय झाला, ओळख झाली आणि अडचणीला ह्याच लोकांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली. मुलींच्या फिया भरणं असेल, माझ्या कॉलेजच्या फी असेल, याच्यामध्ये अनेक गिरायकांनी आम्हाला, कस्टमरने चांगलं सहकार्य केलं आणि आज आमचा सगळा वाटचाल झाली ती त्या व्यवसायामुळेच झालेली आहे. मला तुम्ही स्वतः जाता का अजून टाकायला? स्वतः जाते. हो, 25 वर्ष झाले मी टाकते पेपर. बरं. हां.
पण मग यांना हेल्प करायची म्हणून ती सुरुवात झाली. हां, बँक हे जनता सहकारी बँकेत होते. संध्याकाळी उशीर व्हायचा, नंतर भाजपचं काम, मग मटा आणि लोकमतच्या स्कीम आल्या. मी आधी LICचा 8 वर्ष डायरेक्ट एजन्सी होती माझी, ती बंद केली. तिकडेही कंपन्या आल्या. दोन्हीकडं फिरायचं म्हणून मी घरातलं करूयात हाच व्यवसाय म्हणून निर्णय घेतला आणि मग सुरू केलं. चेक गोळा करणं वगैरे असायचं मटा आणि लोकमतचं, ते सुरू केलं मी. नंतर मुलं मिळणार मग पेपरही टाकायला लागले. पण मग आता किती ठिकाणी तुमची लाईन आहे? माझे 150 पेपर आहेत. तुम्ही 150 पेपर हो. तुम्ही स्वतः टाकता? स्वतः टाकते. पण मग हे कसं काय ठरलं की आता यायचं आपण राजकारणामध्ये? म्हणजे ठीक आहे की ते आधी थोडंफार संघाचं वगैरे काम करत होते, पण तुमचं कसं काय ठरलं की आता आपण केलं पाहिजे? नाही, आता लेडीजला जागा दिल्या जातात ना, त्यामुळं मग मला दिलं गेलं तिकीट. मला एक विचारायचं आहे, साधारण पेपर टाकता म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी एरिया कव्हर करताय कोथरूडचा, मग तुमचा वॉर्ड तर तुमचा कव्हर झालाय? कव्हर झालेला आहे. नाही, मला सगळ्या लाईन माहिती आहे, कुठलीही सांगितली तरी मी टाकू शकते. आमच्या प्रभागामध्ये सर्वात जास्त कस्टमर, आमच्या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त कस्टमर, आमचे 90% कस्टमर हे आमच्या प्रभागात असल्यामुळं सगळ्या लोकांना माहिती आहे की मी पेपर टाकतो, सामाजिक काम करतो, संघाचा लहानपणापासून संघ संस्थक आहे आणि 1995 पासून भारतीय जनता पार्टीचं दायित्व असल्यामुळं त्यावेळेला त्यांनी बघितलं होतं की भाजपचा पडता काळ होता. त्यावेळेला आम्ही मोजके आमचे मनोज सुतार असेल, धनंजय भोज असेल, विवेक पोचडे असतील, हे सगळ्यांचं हे करून आम्ही काम करत वाढवत गेलो. कोथरूड जसं वाढत गेलं तसं कोथरूडचं भाजपचंही काम वाढवण्यात या सर्वांच्यामुळं आम्हाला यश आलं. मला त्यांनी आता विषय काढला भाजपबद्दल. एक इंटरेस्टिंग गोष्ट या पक्षाची ना आत्ता का सांगायची वाटते मला, जस्ट क्लिक झाली. त्यामुळे भाजपने पुण्यातली जवळपास किमान 40, म्हणजे माझ्या आकलनात त्यानुसार 42, पण किमान 40 तिकीटं मागच्या वेळीची यावेळी दिलेली नाहीत, थेट तिकीटं कापली. एक गोष्ट त्याला आधार सर्वेचा आहे आणि दुसरं गोष्ट लोकल पॉलिटिक्स आहे का, तर ते पण असू शकतं. म्हणजे जसं की मधल्या काय चंद्रकांत पाटील म्हणाले बालवडकरांबद्दल त्याने जे काही सांगितलं ते. पण आत्ताच्या घडीला एवढा पॉलिटिकली एक्सपेरिमेंटिव्ह पक्ष आणि त्यासुद्धा ज्याला आपण म्हणतो की तुम्हाला करेक्टिव्ह मेजर्स घ्यायला लागतात, तर एवढ्या आत्ता कोणत्याही पक्षाचे ऑन पेपर तरी दिसत नाहीत. अशा वेळी त्यांना तिकीट मिळालं आणि आता अर्थात त्या नगरसेविका असणार. पण मला हे विचारायचं आहे, तिकीट मिळणार हे कन्फर्म तुम्हाला कळलं की तिकीट मिळणार, ते काय वाटलं होतं? खूप आनंद झाला. बरेच वर्षाचं दोघांचं स्वप्न होतं, ते साध्य झालं आणि आता मी प्रभागात फिरते. त्याच्यामुळे पुढचं विजन असेल की ज्या ज्या अडचणी असतील लोकांच्या, फुटपाथ खालीवर असणं, ज्येष्ठांना चालता येत नाही, किंवा तुमची गटारांची वगैरे कामं इथली राहिली तर? हो, गटारांची कामं, फेरीवाले जे ठाण मांडून बसलेले आहेत फुटपाथवर, त्यांना थोडंसं उठवणं, कारण चालताच येत नाही लोकांना. पण फेरीवाल्यांचा प्रश्न आहे, मला हेच म्हणायचं आहे की आता ठीक आहे, चला 2-3 वर्ष पालिका डिझॉल्व्ह झाली होती, कोण नव्हतं, प्रशासक बघ होता, ही इथे कोथरूड म्हणून पलीकडे फिरत असताना सगळे फुटपाथ भरलेलेच आहेत ना, सगळे मग भरलेलेच आहेत. त्या पण मग असं दिसतं की त्या फुटपाथवाल्यांना अभय इथल्या नगरसेवकांचंच असं दिसतं. याला बेकायदेशीर गोष्टीला राजश्री असल्याशिवाय कुठली बेकायदेशीर गोष्ट चालत नाही, हे तर निर्वाद सत्य आहे. आता त्याच्यामागचं कारण शोधलं पाहिजे, परंतु काही ना काहीतरी त्याच्यामागच्या अनेक आर्थिक गोष्टी त्याच्याशी निगडीत आहेत. कोथरूडमध्ये आता आमच्या घराजवळच्या जर तुम्ही घेतला प्रतीकनगर ते वनाजपर्यंत जर फुटपाथ पाहिलं तर सगळ्या खाऊच्या गाड्या लागलेल्या आहेत आणि खाणारे गाडी आणि गाडीच्या पुढे खाणारे 10-20 जण, पण चालणारा माणूस हा चालणारा माणूस हा खालनं जातो आणि तिकडनं आपल्या हायवेकडे जाणाऱ्या ज्या गाड्याच्या जोरात, अशा याच्यामध्ये लहान मुलांपासून महिला असो, छोट्या मुली असो, वयस्कर असो, या सर्वांना आत्ता पुण्यात कोथरूडचा सर्वात बेसिक प्रश्न असेल तर ट्रॅफिकची वाढती समस्या आणि त्याबरोबर फुटपाथ रिकामे होणे. आमचं पहिलं उद्दिष्ट कोथरूडमधले सगळे फुटपाथ नागरिकांना सकाळ दुपार संध्याकाळ चालण्यासाठी व्यवस्थित व्हायला पाहिजे, हे आमची प्रायोरिटी असणार आहे. आम्ही त्या संदर्भातली मागणी जोरदारपणे करणार. आता मला परत एकदा मागे यासाठी जायचं आहे की मला तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. ठीक आहे, लग्न झाल्यानंतर तुम्ही इकडे आला तेव्हा तर तुम्ही काय पूर्ण वर्किंग नव्हता की LICची कामं करायचं? हां, 1-2 वर्षात LICचं सुरू केलं होतं. हातभार लागा हां, असं घरी बसून काय करणार असं. पण मग त्यानंतर जेव्हा तुम्हाला आता वाटलं की नाही आता चला ठीक आहे, यांना हातभार लावायचा, यांच्यासोबत पेपर विपर टाकू आपण, मग ते कसं काय असं, म्हणजे ते गोष्टी अकोमोडेट कशा काय झाल्या? होत गेलं? हां, होत गेलं, असं नाही. असं काही ठरलेलं नव्हतं? हां, बँकेचा त्यांचा वेळ आणि भाजपचा वेळ करताना घरात तसंही आम्ही थोडंफार मदत करतच होतो ना.
आणि जेव्हा अडचणी यायला लागल्या त्यांना की वेळ मिळेना हे सगळं करायला, बिल आणणं किंवा हे चेक गोळा करणं स्कीमचे, मग स्कीमचं मी बघायला लागले. हां, असं करत करत प्रवास सुरू झाला. हां. आणि मुलं मिळेनात मेन म्हणजे, मग तेव्हा प्रश्न आला. मॅनपॉवरचा इश्यू काय आमचा मग तुम्ही स्वतःच हे केलं. आता काय बाईकवरून जाता कशा? बाईकवरून जाते, ॲक्टिवावरून जाते. तुम्ही तर त्यावेळी सायकल. मी जवळपास 18 ते 19 वर्ष इथून कोथरूडवरून आपण चौकामध्ये सायकलवर जात होतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असो, सायकलवर पेपर घेऊन मी टाकत येत होतो आणि ते करून मी कॉलेज केलं, शिक्षण पूर्ण केलं. पण त्याचबरोबर मी संघाचं काम सुद्धा सातत्याने रोज संध्याकाळी करायचो. ह्या ज्या चाळी आहेत जिथं पेपर टाकायचो, त्या चाळीतल्या सगळ्या मुलांना 4:30 पावणे 5 एकत्र करून 6 वाजता ग्राउंडवर आणायचो आणि 6 ते 8, 8:30पर्यंत शाखा घ्यायची आणि मग त्यांचा अभ्यास वर्ग घेणं, त्यांच्या हे केलं. संघाच्या ज्या कार्यपद्धती ठरलेल्या त्याप्रमाणे मी गेली 15-16 वर्ष काम केलं. आता मला दोघांना प्रश्न विचारायचा आहे. मिडल क्लास माणसाला वाटतं, इन्क्लुडिंग मी, की राजकारण तर फार आता खराब झालं आहे, की केऑस झाला आहे राजकारणामध्ये. कुणी कुठे कोणासोबत चाललंय, कोणाचे पण पक्षप्रवेश पटापट होत आहे. काल रात्री एक माणूस परवापर्यंत एक निष्ठा सांगत असतो, तो आज दुसऱ्या निष्ठेवरती काहीतरी बोलतो वगैरे वगैरे. अशावेळी ज्यावेळी एक मध्यमवर्गीय कुटुंब राजकारणात येतं, एखादा पक्ष मोठा जो त्याचा सगळ्यात मोठा पक्ष आहे, तो त्या कुटुंबावरती विश्वास टाकतो, त्यांना तिकीट देतो, त्यावेळी ते राजकारण बदलण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का, की तुम्हाला असं वाटतं की नाही ठीक आहे चाललंय, चांगलं चाललंय? काय तुमचं म्हणणं? मुळात राजकारणामध्ये ज्या चुकीच्या घडतात त्याचा त्रास हा आमच्या सकट सर्वांना होतो. मी मागाशी म्हणलं, मी पेपरची विक्री करत असताना लोकांना माहिती आहे मी भाजपचं काम करतो. मी एखाद्याच्या घरात पेपर टाकला की तो म्हणायचा, अरे तुमच्या पक्षात ह्याने प्रवेश केला, तुम्ही काय नाही म्हणलं अशा. आणि म्हणलं हा निर्णय वरती मुंबईतल्या नेत्यांनी घेतलेला आहे, आमचेच नाही. परंतु आमचा भाजप हा अटलजी, अडवाणी आणि मोदींचा भाजप आहे, राष्ट्रनिष्ठा पक्कम आहे. आम्ही भाजपमध्ये सातत्याने राहणार. आणि मग ज्यावेळेस त्याचा अतिरेक झाला त्याचा त्रास आम्हाला होत होता. बैठक घेताना कार्यकर्ते उद्विग्न व्हायचे. परंतु आमच्या भारतीय जनता पार्टीच्या मागं संघशक्ती असल्यामुळं आम्हाला माहिती होतं हे कधी ना कधी दुरुस्त होणार आणि कधी ना कधी संधी मिळणार. कारण मी ज्यावेळेस कोथरूडला काम करत होतो त्यावेळेस असे अनेक प्रयोग झाले. परंतु त्याचबरोबर एक प्रयोग सक्सेस झाला. शांताराम बापू करमळकर म्हणून वयाच्या 74व्या वर्षी त्यांना लालकृष्ण अडवाणी अटलजींनी आमदारकी दिली. जो माणूस पूर्ण वेळ आयुष्य दिलं त्यांनी भाजपच्या कामासाठी, त्या माणसाला आयुष्यभर काही नाही दिलं, परंतु वयाच्या 74व्या वर्षी आमदारकी दिली. आणि त्या आमदारकीचा निरोप त्यावेळेचे संबंधित अध्यक्ष विश्वासराव गांगुर्डे यांना आला. त्यांनी मला सांगितलं, जगन्नाथ अशा त्यांच्याकडे जा. आणि मी त्यांना पाहिलं तर धोतर, टोपी, पांढरा शर्ट, आयुष्यभर ज्यांनी भाजपच्या विदर्भामध्ये काम केलं तो माणूस कोथरूडला राहायला आला आणि त्याला 74व्या वर्षी आमदारकी दिली. त्यामुळे माझ्या मनामध्ये इतकी खात्री होती की भाजप किती आडवं तेवढं झालं तरी या भारतीय जनता पार्टीमध्ये एखादा ना एखादा दिवस कार्यकर्त्याला न्याय मिळतो. शांताराम बापू हे माझे आदर्श होते. त्यांचा आमदारकीचा फॉर्म भरण्यासाठी विश्वास गांगुर्डेंनी मला पाठवलं होतं आणि मी आणि विवेक बुचडे तिथे गेलो होतो आणि त्या माणसांनी एक चांगला कार्यकाळ 6 वर्षाचा केला होता. त्यामुळं आमच्या इथं सुद्धा घडत होतं. मी सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तिकीट मागायचो, परंतु त्यावेळेला सुद्धा अशाच काही ना काहीतरी गोष्टी घडत होत्या. तुम्ही किती तिकीट मागितलं? मी जवळपास ही माझी 5वी वेळ आहे तिकीट मागायची. त्याच्यामध्ये 3 वेळा हे असंच सेना भाजपच्या ह्याच्यामध्ये जायचं. मागच्या वेळेला माझं मिळालेलं तिकीट 3:01 माझा AB फॉर्म हा शिवसेनेतनं एकाने प्रवेश केला आणि 3:02 गेला. त्यावेळेला कोथरूडला चौकामध्ये कार्यकर्ते हळहळले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोथरूडच्या त्यावेळेला मारणे आणि घाईवळ टोळी जिथं होती तिथं सुद्धा लोकांनी व्यक्त केली की हा निर्णय चुकीचा झाला. कोथरूडचा पोलीस इन्स्पेक्टर त्यावेळेला हिंडला आणि तो म्हणे, जगन्नाथ कुलकर्णी कोण, आम्हाला बघायचे. हळहळ हा शब्द म्हणजे मी 32 वर्षाच्या नोकरीमध्ये जिवंतपणे पाहिला आणि म्हणून त्या दिवशी तो रात्री 12:30-1 वाजता मला घरी भेटायला आला. तर माझं तिकीट मला दिलं. वर्तमानपत्रामधनं माझ्या मिसेसला 1 वाजता फोन आला की वहिनी तुमचं तिकीट झालं, अभिनंदन. सर्व वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी माझं नाव झळकलं. परंतु AB फॉर्म घ्यायला ज्यावेळेला गेलो त्यावेळेला थांबा म्हटलं आणि 3:02 कमी असताना मला सांगितलं की तुम्हाला तिकीट नाही. आणि त्यावेळेला शिवसेनेने ज्यांना उमेदवारी दिली होती त्या माणसाला पक्षाने उमेदवारी दिली. त्याबद्दलचा मी निषेध योग्य पद्धतीने व्यक्त केला. दुसऱ्या दिवशी मला फडणवीस साहेबांनी बोलून घेतलं. मी त्यांना म्हणलं की इनकमिंगची काय गरज होती, आम्ही इथं 16 जणांनी मागितलं होतं. जगन्नाथ कुलकर्णीला तिकीट देऊ नका, त्याच्या बायकोला देऊ नका, परंतु आम्ही 16 जणांनी जी भारतीय जनता पार्टी इथं बांधण्याचा नेटाने प्रयत्न केला. याच्यापैकी जर कोणाला दिला असता तर आम्हाला त्याचा आनंद आहे.
आणि या निषेधासाठी म्हणलं आम्ही आणि आमची फॅमिली त्यावेळेला उपोषणाला बसली. पण त्यावेळेला फडणवीस साहेबांनी आम्हाला तातडीने मुंबईला बोलून घेतलं. अनिल शिरोळे यांना पाठवून आमचं उपोषण थांबवलं. परंतु त्यावेळेला संघशक्तीने ताकद दिली की हे वेळेला नाही पण पुढच्या वेळेला नक्की होईल. हाच प्रश्न मला तुम्हाला याच्यासाठी विचारायचा आहे की ज्यावेळी असं दिसतंय की पक्षामध्ये खूप इन्कमिंग झालेल्या लोकांना जागा मिळते, खूप बाहेरच्यांना इथे संधी येते, मग आम्ही इतके वर्ष तर काम केलंय, मग आम्हाला तर काहीच मिळत नाही. ठीक आहे, तुम्हाला तिकीट मिळालं, तुम्ही नगरसेवक आता झालात, त्यावेळी तुम्ही आता हे बोलू शकत नाही, ह्याची स्पेस तुमची कमी झाली. पण मी राजकारणाबद्दल तुम्हाला म्हणतो की ज्यावेळी या पुढच्या पिढीला सगळ्यांना वाटते की अरे हे राजकारण काय केओस झालाय, इथे काय सगळे कोणी कोणाबरोबर आहेत, कोणाच्या युत्या आहेत, कोणाला तिकीट मिळालंय आणि चिखल झालाय सगळं असं वाटतंय, त्यावेळी ह्या मिडल क्लासला जर तुम्ही रिप्रेझेंट करत असाल तर तुम्ही नक्की काय करणार ते सगळं बदलण्यासाठी? कारण एस्पेशली आता जे तुम्ही पक्षात आहात त्या पक्षावरती जास्त टीका होते. आम्ही जास्तीत जास्त फिरतो सकाळी, त्याच्यामुळं काय समस्या आहेत त्या कळतात आम्हाला. रस्ते किंवा फुटपाथ, सिग्नल गर्दीमुळं चालता येत नाही ज्येष्ठ नागरिकांना. असं काही MNGLच्या प्रॉब्लेम आहेत की जोडले गेलेले नाही आहेत पाईप, त्या समस्या आहेत. या सर्वांकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करू. 15 दिवस फिरत असताना आजही गुजरात हा जरी हा प्रभाग आमचा हा साधारण 40-45% हा उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू, परंतु उरलेला उच्चभ्रूंना जास्त प्रॉब्लेम उलट ह्या सगळ्याबद्दल. ते म्हणतात की राजकारण खूप खराब झालंय. ते अगदी खरं आहे की ते राजकारण जे दिसतं तुमच्या पक्षात तर मोठा भाऊ त्यामुळे उलट ते जास्त त्याच्यावरती टीका करतात. ते राज्य पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे इन्कमिंग झाले त्यामुळं आहे. परंतु आजही मला असं वाटतं की माझी उमेदवारी ही जी 40-45 वर्ष पक्षनिष्ठेने काम केलेल्या कार्यकर्त्याला मिळू शकते. याचा अर्थ या पक्षामध्ये निश्चित जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते. फक्त जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळाल्यावर त्यांनी त्याचं सोनं केलं पाहिजे. नागरिक विषय अनेक आहेत. इथं शिक्षणाचे प्रॉब्लेम आहेत. 55% म्हणलं मी, अजूनही इथं गरीब मध्यमवर्गीय लोक आहेत, तर त्यांच्या मुलींच्या फिया भरणं, मुलींना शिक्षणाला ज्या अनेक अडचणी, मी पेपर टाकताना अनेक कुटुंबाशी बदलेत की मुलगी 10वी झाली पण का नाही शिकवली, तर फी नाही. मग मी अशा कुटुंबांच्या MS कॉलेज असेल आमच्या संघ संस्थेच्या, त्या संस्थांमध्ये ॲडमिशन घेऊन कर्वे संस्था असेल, इंजिनिअरिंग कॉलेजचे शिक्षण केलं. त्यामुळे या ठिकाणच्या मुलींचं शिक्षण होणं, मुलांचं शिक्षण होणं, आजी आजोबांच्यासाठी हिंडण्या फिरण्यासाठी सुरक्षेचा हा विषय आज कोथरूडमध्ये महत्त्वाची समस्या आहे की मुलींच्या बाबत वेगवेगळ्या गैर गोष्टी घडत आहेत. मुलींना व्यसनाधीनतेकडे वळवलं जातं आहे, हा सर्वात मोठा धोका आहे. आणि मुली जर व्यसनाधीनतेकडे वळल्या तर चांगली आई तयार होणार नाही, आणि चांगली आई तयार झाली तर या राष्ट्राला निश्चित खीळ बसेल. त्यामुळं आम्हाला या ठिकाणी प्राधान्याने प्रश्न असेल की इकडची मुलगी कॉलेजमध्ये, शिक्षणामध्ये आणि ऑफिसला व्यवस्थित सुरक्षित गेली पाहिजे आणि सुरक्षित घरी आली पाहिजे. त्यामुळे आमचा पहिला प्रायोरिटीचा विषय की मुलींचं संरक्षण आणि त्या संरक्षणासाठी आवश्यक असणारी सर्व पद्धतीची कायदेशीर तरतूद हा आमचा पहिला अजेंडा असणार. चला, तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. मुद्दाहून आलो मी तुम्ही माझे या निवडणुकांमध्ये फार काय पॉलिटिकल इंटरव्ह्यू बघितले नसतील, पण मी म्हटलं की निवडणूक झाल्यानंतर एखादा तरी अशी कोणतरी व्यक्ती पाहिजे की जिचा सभागृहात आल्याबद्दल आपल्याला पण अभिमान वाटला पाहिजे. आणि अर्थात तुम्ही कामही येणाऱ्या काळात चांगलं कराल, तुम्हाला त्याबद्दल शुभेच्छा दोघांना पण. आणि जसं मी ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की राजकारणात कोणाला हे राजकारण कुठपर्यंत घेऊन जाईल सांगता येत नाही. ते आता इतके वर्ष काम करतायत, 4 ते 5 वेळा त्यांनी याच्या तिकीट मागितलं, त्यांना मिळालं नाही, ते थांबले. मागच्या वेळी थोडाफार त्यांनी विरोध केला होता, तो शमला, आणि त्यानंतर यावेळी मात्र त्यांना तिकीटही मिळालं आणि ते नगरसेवकही झाले. ते आता बघू येणाऱ्या काळात त्यांचा कार्यकाळ काय असेल, आपण त्याचं पण मेजर करत राहू आणि त्याच्यावर पण आम्ही तुम्हाला प्रश्न विचारत राहू. हे नक्की. तुम्ही मुंबईतच बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार थेट, पुण्यावरून.